भारतीय शास्त्रीय कलाप्रकारांचं हेच वैशिष्ट्य आहे की त्या अनुभवल्या की मनाला मंत्रमुग्ध करतात आणि शांत करतात. पुढील प्रस्तुतीकडे वळूयात. पुढील कथक प्रस्तुती ही रूपक नृत्यालय पुणे यांची आहे. प्रथम सादर करीत आहेत शिवद्रुपद. द्रुपद ही प्राचीन गायन शैली आहे. आजच्या सादर होणाऱ्या द्रुपद तानसेनांनी रचलेला असून त्याच्यामध्ये हे शिष्यगण समुद्रमंथन, मदनदाह, गणेशाचा जन्म आणि दक्षयज्ञ ह्या कथा दाखवणार आहेत. पुढे त्रिवटसुद्धा सादर करणार आहेत. या दोन्ही प्रस्तुती नृत्यरचना गुरु श्रीमती मंजिरी कारुळकर यांनी केलेली आहे. सादरकर्ते शिष्यगण आहेत मधुरा कुंटे, अनुष्का जाधव, भार्गवी गोसावी, प्रशांत राऊल, उर्वी हडप. पाहूया द्रुपद, राग पूर्वी, ताल सूलमध्ये. भुजभूषित भूषण शिवजटा मुकुटधर करकपाल लोचन करकपाल लोचन. नीलकंठ शोभिता नीलकंठ शोभित रुंडमाल विधुवल नीलकंठ शोभित भस्मभूषण कटिभुजंग फण पवरत व्याघ्रांबर भस्मभूषण कटिभुजंग फण पवरत तानसेन के प्रभु तानसेन के प्रभु प्रवीण भवव्रज तानसेन के प्रभु प्रवीण भवव्रज मुक्ति त्रय पंचवदन दशभुज भूषित भूषण शिवजटा मुकुटधर शिवजटा मुकुटधर शिवजटा मुकुटधर करकपाल लोचन करकपाल लोचन. करकपाल लोचन त्रय पंचवदन दशभुज भूषित भूषण शिवजटा मुकुटधर करकपाल लोचन करकपाल लोचन. नीलकंठ शोभित रुंडमाल विधुवल नीलकंठ शोभित रुंडमाल विधुवल त्रिपुरासुर मर्दन घोरी भवकर करकपाल लोचन करकपाल लोचन. करकपाल लोचन त्रय पंचवदन दशभुज भूषित भूषण शिवजटा मुकुटधर नीलकंठ शोभित रुंडमाल विधुवल त्रिपुरासुर मर्दन घोरी भवकर करकपाल लोचन करकपाल लोचन करकपाल लोचन.
शिवध्रुपदानंतर सादर करीत आहेत त्रिवट. त्रिवट म्हणजे पखवाजाचे बोल एखाद्या रागामध्ये निबद्ध करून गायले जातात तेव्हा त्याला त्रिवट असे म्हणतात. आजची त्रिवटची ही जी रचना आहे त्याची खासियत म्हणजे त्यात संवादिनी आणि तबल्याची साथ संगत बरोबर मानवी शीळ म्हणजे शिट्टी ही देखील संगीतातून नर्तकांना साथ करणारी आहे. पाहुयात त्रिवट. धागे न धा ता धा नग दिल किट तक
धिमी तक तकिट तक धिमी तक तकिट तक धिमी तक तकिट सानी द गम धनी सनी धनी सनी रे गम धम गम धनी रे गम धनी म तक तक तकिट तक तक तकिट तक तक तकिट दीरा दिन दिन ना मरी धनी सनी गम धनी म धनी म गम धम सानी म ग रे रे ग म धनी धनी सा रे रे ग गम धनी सा रे गम धनी सा रे गम धनी सा रे गम धनी सा रे